Good evening, everyone. Today is our session number 8 for our English speaking classes. I welcome you all, and now we will start the session right immediately. So these are the today's topics. What we are going to learn today? We are going to learn simple future tense and its use. आपण मागच्या क्लासेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलाय, देन सिंपल पास्ट टेंस पाहिलेला है। आता अपन सिंपल फ्यूचर टेंस पढ़ना रहे। ठीक है, पिछली क्लासेस में हम लोगों ने सिंपल प्रेजेंट टेंस पढ़ा था, सिंपल पास्ट टेंस पढ़ा था। तो अभी उसका जो नेक्स्ट टाइप है वो है सिंपल फ्यूचर टेंस, तो वो पढ़ेंगे और उसके यूज के बारे में पढ़ेंगे। नेक्स्ट, जैसे पिछली बार हम लोगों ने एक्सरसाइज लिया था वैसे ही या इसके ऊपर भी हम लोग एक्सरसाइज लेंगे। और जैसे मैंने पिछली क्लास में बोला था आपको कि मैं कन्वर्सेशन स्टार्ट करूंगी, हम लोग आज के क्लास में कन्वर्सेशन स्टार्ट करेंगे, तो वो भी हमारा आज का टॉपिक है। तो लेट्स मूव फर्दर, हम लोग डायरेक्टली टॉपिक से स्टार्ट करते हैं। हा आहे आपला आजचा टॉपिक, दॅट इज सिंपल फ्युचर टेन्स। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण? मराठीत आपण म्हणतो साधा भविष्यकाळ। ठीक है, भविष्यकाल बोलते हैं मतलब आगे जो होने वाला है उसके बारे में जब बात करनी है हमें, तो हम लोग फ्यूचर टेन्स में बात करेंगे। ठीक है, पुढे काय घडणार आहे, उद्या काय होणार आहे, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण कशामध्ये बोलतो? सिंपल फ्यूचर टेन्स मध्ये, भविष्य काळात बोलतो। तर आता इथे खूपच साधी सोपी वाक्य रचना आहे याची। जैसे हम लोगों ने पिछली बार भी देखा है, हर टाइम हम लोग क्या करते हैं? फॉर्मूला से जाते हैं। मैंने आपको बताया भी है कि इट विल बी लाइक आवर मॅथ्स, ग्रामर इज लाइक मॅथ्स। मॅथ्स मध्ये जसे फॉर्म्युले असतात तसेच आपण इथे ग्रामर मध्ये वापरणार आहोत। दे आर द फिक्स्ड फॉर्मूलाज और उसको यूज करके हमें सेंटेंसेस बनाने हैं। तो जैसे पहले कॉलम में मैंने क्या लिखा है? आई, यू, ही, शी, इट, वी, दे, ये सब क्या है? हे सर्व काय आहेत? हे सर्व आहेत सब्जेक्ट्स। सब्जेक्ट्स मीन्स कर्ता। ओके, देन यहाँ पे मैंने विल लिखा हुआ है। विल रिप्रेजेंट्स सिंपल फ्यूचर टेंस, ये हेल्पिंग वर्ब है जो सिंपल फ्यूचर टेंस में हम लोग यूज करने वाले हैं। देन थर्ड जो कॉलम में लिखा है मैंने एक एक्शन वर्ड लिखा है गिव, और लास्ट कॉलम में मैंने ऑब्जेक्ट लिखा है। यू कैन से इट इज द रेस्ट पार्ट ऑफ द गिवन सेंटेंस। तो यहाँ पे नीचे देखिए स्टेटमेंट, निगेटिव और क्वेश्चन, ऐसे तीन टाइप में हम लोगों ने फॉर्म्युला लिखा है। सिंपल स्टेटमेंट जब करेंगे, आपल्याला जर साधं वाक्य बनवायचे तर आपण पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिणार आहोत, जसं मी कॉलम मध्ये दाखवलंय तसंच। पहिला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्टच्या पुढे विल, मग बेस फॉर्म ऑफ द वर्ब। बेस फॉर्म मतलब क्या? जो पहला रूप असतं। ठीक है, फर्स्ट फॉर्म होता है। देखिए जैसे गिव लिखा है, पास्ट टेंस में हम लोग होते तो क्या लिखते थे? गेव, सेकेंड फॉर्म लिखते थे। यहाँ पे बेस फॉर्म लिखना है। और ऑब्जेक्ट, जैसे आई विल गिव एग्जाम, मैं एग्जाम दूंगी, किंवा मी परीक्षा देईन, मैं परीक्षा दूंगा, ये जो है ये है आपका सिंपल फ्यूचर टेंस। ओके, ये हुआ स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट। अगर इसी को हमें निगेटिव बोलना है तो क्या करना है? नीचे देखिए लिखा है, निगेटिव का फॉर्मूला दिया है सब्जेक्ट प्लस विल नॉट, मतलब विल के साथ हमें निगेटिव, निगेशन दिखाने के लिए नॉट यूज करना है। नाही म्हणायचं ना आपल्याला, मग नाही नकारार्थी किंवा आपला नकार दर्शवण्यासाठी आपण विल नंतर नॉट वापरणार आहोत। सो सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बेस फॉर्म, तो ये कैसे बनेगा? आई विल नॉट, विल के बाद नॉट आएगा। आई विल नॉट गिव एग्जाम, मैं एग्जाम नहीं दूंगी, मैं परीक्षा देणार नहीं। ओके, और क्वेश्चन कैसे बनेगा? देखिए क्वेश्चन में अभी देखिए नीचे लिखा है शैल और विल, फिर सब्जेक्ट, फिर बेस फॉर्म और फिर ऑब्जेक्ट। अभी ये शैल और विल क्या है? जेव्हा आपण प्रश्न विचारणार आहोत, जब हम क्वेश्चन पूछेंगे
तो आई और वी के साथ हमेशा शैल यूज करेंगे। शैल आई, शैल बी, ऐसे। और बाकी सभी जो आपका यू, ही, शी, इट, दे, ये जो रिमेनिंग सब्जेक्ट्स है उनके साथ विल यूज करेंगे। ओके, तो जैसे विल यू, विल ही, विल शी, विल इट, विल दे। आया समझ में? मैं आपको यहाँ पे बोर्ड पे दिखा देती हूँ। बोर्ड दिसतोय का सगळ्यांना? जरा सांगा मला। इसके ऊपर मैंने फ्यूचर लिखा है। जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा, बोर्ड दिसतोय का तुम्हाला? ओके, थँक्यू सो मच। बघा, तर आपण हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये परत एकदा एक नवीन परत आपले जॉईन झालेत कोणीतरी कॅन्डिडेट। मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगते। कुठलीही स्टेटमेंट बनवताना, कुठलंही वाक्य बनवताना, ठीक है, हमें अगर कोई भी सेंटेंस लिखना है तो उसका फॉर्मेट क्या होता है? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ये बेसिक है। इंग्लिश में अगर कोई भी सेंटेंस बनाना है तो पहले सब्जेक्ट लिखेंगे, फिर वर्ब लिखेंगे, फिर ऑब्जेक्ट लिखेंगे। और फिर जैसे टेन्स चेंज होता है, जसा काळ बदलतो, तसं काळानुसार त्याच्यामध्ये काही हेल्पिंग वर्ब्स ऍड होतात आणि त्या व्हर्बचे वेगवेगळे फॉर्म्स येतात। पण बेसिक जी गरज आहे सेंटेंस बनवण्याची ती हीच है, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ओके, तो अभी हम लोग क्या पढ़ रहे हैं? हम लोग पढ़ रहे हैं सिंपल फ्यूचर टेंस। तो सिंपल फ्यूचर टेंस में हम लोगों ने क्या देखा? कोई भी सब्जेक्ट ले लो आप, उसके साथ लिखेंगे विल, फिर वर्ब का बेस्ट फॉर्म। फर्स्ट आई विल, सपोज ईट लिखा मैंने, आई विल ईट। और ऑब्जेक्ट के यहाँ पे मैंने लिखा केक, आय विल ईट केक, मैं केक खाऊंगी, मी केक खाईन। ओके, काय झाला? सिंपल फ्यूचर टेन्सची स्टेटमेंट झाली। इसको क्या बोलेंगे? एक सीधा साधा सेंटेंस या सीधा साधा वाक्य आपने बनाया। एक आपण साधा वाक्य बनवलं, आय विल ईट केक। आता मी केक खाईन म्हटलंय, म्हणजे होकारार्थी वाक्य झालंय। आता मला नकारार्थी बनवायचंय, मुझे निगेशन बनाना है, तो मैं क्या लिखूंगी? आई मतलब सब्जेक्ट, फिर हम लोगों ने क्या देखा था? विल के बाद क्या लिखेंगे? नॉट। आपका बेस फॉर्म जैसे है वैसे ही रहेगा वर्ब का, आई विल नॉट ईट केक। और ये किस लिए खोला था बोर्ड हम लोगों ने? हमने बोर्ड खोला है कि हमें देखना है क्वेश्चंस कैसे पूछते हैं। ठीक है, तो क्वेश्चन के लिए जैसे मैंने बोला था, आई और वी, आई एंड वी के साथ क्या यूज करेंगे हम लोग क्वेश्चन में? शैल। मतलब आई और वी अगर वह आपका सब्जेक्ट है तो क्वेश्चन फ्यूचर टेंस में अगर आप क्वेश्चन पूछ रहे हो तो वो शैल से शुरू होगा। और बाकी कौन बचे? यू, फिर आपका ही, शी, इट, दे। इनके साथ अगर आपको क्वेश्चन पूछना है तो आपका क्वेश्चन शुरू होगा विल से। तो अभी जैसे मैंने आपको क्या बताया, मी आता काय सांगितलं वाक्य? आय विल ईट केक। आता मला क्वेश्चन विचारायचंय, मग आता मी कसा विचारणार? मी बोलणार शॅल आय ईट, सॉरी, केक एंड क्वेश्चन मार्क। म्हणजे मी केक खाऊ का? ओके, क्या मैं केक खा सकती हूँ? तो शैल आई ईट केक। तो ये ध्यान में रखना है कि आई और वी के साथ जब क्वेश्चन पूछेंगे
तब हमें शैल यूज करना है। यहाँ पे नीचे एग्जाम्पल्स दिए हैं, देखिए। आई विल गिव एग्जाम, ये जो ऊपर मैंने लिखा हुआ है, चार्ट बनाया हुआ है, वही है। आई विल गिव एग्जाम। अभी यू के साथ भी विल यूज किया, लेकिन मैंने नेगेटिव सेंटेंस बनाया है, यू विल नॉट गिव एग्जाम। अभी यहाँ पे भी देखिए, मैंने क्वेश्चंस में शैल और विल यूज किया है। आई लिखा है इसलिए शैल आई गिव एग्जाम, और ही के साथ क्या यूज किया है, विल ही गिव एग्जाम। म्हणजे याचा याचा मराठी अर्थ कसा होतो, आय विल गिव्ह एक्झाम, मी परीक्षा देईन. यू विल नॉट गिव्ह एक्झाम, तू परीक्षा देणार नाहीस. शॅल आय गिव्ह एक्झाम, मी परीक्षा देऊ का. विल ही गिव्ह एक्झाम, तो परीक्षा देईल का. ओके, तर हे अशा पद्धतीने तुम्ही सिंपल फ्यूचर टेन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकता. अभी यहाँ पे आप बोलेंगे मैंने क्वेश्चन में क्यों शैल यूज किया है, जबकि यहाँ पे आई और वी के साथ जब स्टेटमेंट बनाते हैं तब भी आप शैल यूज कर सकते हो. आय शॅल गिव्ह एक्झाम, वी शॅल गिव्ह एक्झाम. पण आता कन्फ्युजन कसं होतं आणि काय दूर करायचंय बघा. इन मॉडर्न इंग्लिश विल इज प्रेफर्ड टू शैल, खाली नोट दिली है बघा मी. म्हणजे जेव्हा आपण स्पोकन इंग्लिश वापरतो, जब हम बात करते हैं, तो जनरली अभी ये जो मॉडर्न एरा है उसमें शैल जो है वो सिर्फ क्वेश्चनिंग के लिए यूज किया जाएगा. अदरवाइज सभी सब्जेक्ट्स के साथ आपको विल यूज करना है, ये ध्यान में रखना है. ठीक है. आई विल गो, आई विल डू, यू विल स्विम, ही विल रन, म्हणजे सगळ्यांसोबत आपण विल वापरणार आहोत. ओके, तो यही दिया है कि इन मॉडर्न इंग्लिश विल इज प्रेफर्ड टू शैल. शैल के बजाय हम लोग विल यूज करने वाले हैं या करते हैं. अभी यहाँ पे कुछ कॉन्ट्रैक्शंस दिखाए हैं. आप जब इंग्लिश पढ़ते होंगे, जैसे कुछ लोगों ने फोन करके या वॉइस मैसेज, फोन तो नहीं, वॉइस मैसेजेस भेजे हैं और उन्होंने बताया है की दे आर प्रॅक्टिसिंग ऍट होम. तो काही लोक रीडिंग करतायत, काही लोक मुलांचा स्वतः अभ्यास घेतायत त्यांचं इंग्लिश सुधारण्यासाठी, काही जण घरामध्ये एकमेकांशी इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतायत. ठीक है, तो दैट इज रियली अ नाइस थिंग. तो आप अगर रीडिंग भी कर रहे हो, तो रीडिंग करते वक्त आपको दिखा होगा, आपके बच्चों के बुक में भी ऐसे कॉन्ट्रैक्शन लिखे हुए होते हैं. देखिए, आई एपोस्ट्रॉफ फिर डबल एल लिखा है, तो उसको एक्चुअली मीनिंग क्या है उसका, आई विल. उसको कॉन्ट्रैक्ट मतलब छोटा करके आई एपोस्ट्रॉफ डबल एल ऐसे लिखा जाता है. वी विल को देखिए कैसे लिखा है, विल वी लिखा है, एपोस्ट्रॉफ दिया है और डबल एल. तर तुम्ही जेव्हा वाचत असाल तर रीडिंग मध्ये तुम्हाला बऱ्याचदा हे असे कॉन्ट्रॅक्शन दिसत असतील. तर आपण जेव्हा जेव्हा वेगवेगळे टेन्स घेणार आहोत, आपण पुढे असे कॉन्ट्रॅक्शंस पण बघत जाऊ. ओके, तो यहाँ पे विल नॉट जो लिखा है, देखिए विल नॉट का कॉन्ट्रैक्शन होता है वोंट. और यहाँ पे और एक नोट दी है, द फॉर्म इट विल इज नॉट नॉर्मली शॉर्टन्ड. तो ये सभी को शॉर्ट लिखा हुआ है, आई विल, वी विल, यू विल, ही विल, शी विल, दे विल और विल नॉट, सबको शॉर्ट किया है. पण इथे बघा, या सगळ्यांमध्ये इट हा करता नाही लिहिलाय, कारण इथे काय आहे, इट विल इज नॉट नॉर्मली शॉर्टन. इट विल को वैसे ही लिखा जाता है, इट विल को शॉर्ट फॉर्म में नहीं लिखा जाता. ओके, तो ये भी ध्यान में रखना है आपको. हे इथपर्यंत मी जे सांगितलं की वाक्य कसं बनवायचं आहे आणि त्याचे कॉन्ट्रैक्शन, हे तुम्हाला समझलंय का, क्या ये सब समझा है आपको जो अभी मैंने बताया. क्योंकि आगे हम लोग उसका यूज देखने वाले हैं और सेंटेंसेस देखने वाले हैं. तो क्या यहाँ तक समझ में आया, प्लीज जरा चैट बॉक्स में लिखिए. ओके, ठीक आहे. सो वी विल मूव फॉरवर्ड, आपण पुढे जाऊयात.
अभी हम लोग देखेंगे इसके यूजेस, ठीक आहे, की फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स आपण कसा वापरणार आहोत, कुठे वापरणार आहोत. तर बघा, पहिला आहे टू प्रेडिक्ट अ फ्युचर इव्हेंट, म्हणजे पुढे काय घडणार आहे हे जर तुम्हाला बोलायचं है, आगे क्या होने वाला है, इसके बारे में जब बात करते हैं तब हम लोग सिंपल फ्यूचर टेंस यूज करते हैं. जैसे लिखा है देखो, इट विल रेन टुमारो. जो मैंने ब्लू में लिखा है, ब्लू इज के हम उसका यूज देखने वाले हैं, और उसके नीचे जो है वो उसका एग्जाम्पल रहेगा. ओके, बघा काय लिहिलंय, इट विल रेन टुमारो, उद्या पाऊस पडेल. बोलतो की नाही आपण, संध्याकाळी पाऊस पडेल वगैरे वगैरे. तर अशी जी वाक्य आहेत ती आपण सिंपल फ्युचर मध्ये बोलतो. सेकंड देखिए, विथ आय और वी टू एक्सप्रेस अ स्पॉन्टेनियस डिसीजन. अभी सिंपल फ्यूचर कब यूज करेंगे, आई और वी के साथ जनरली आप लोग आई विल यूज करेंगे यहाँ पे. कब, टू एक्सप्रेस अ स्पॉन्टेनियस डिसीजन. असंच अचानक तुम्ही एखादा डिसिजन घेतला, काहीतरी ठरवलं, ठीक है, आपने कुछ सोचा, तो उसको बोलते वक्त आप ऐसे बताएंगे, आई विल पे फॉर द टिकट्स बाय क्रेडिट कार्ड. मतलब एक सेंटेंस दिया है, एग्जाम्पल दिया है कि मैं अपने टिकट के पैसे कैसे पे करूंगा, क्रेडिट कार्ड से दूंगा. तो वो जस्ट इमीडिएट उसको उसने सोचा और बोल दिया. नेक्स्ट है टू एक्सप्रेस विलिंगनेस. विलिंगनेस म्हणजे इच्छा व्यक्त करण्यासाठी, ठीक है, कि आपको कुछ करना है, तो वो बताने के लिए भी आप सिंपल फ्यूचर में कैसे बोलेंगे. देखिए, आई विल डू द वॉशिंग अप, मतलब ये जो धोने का काम है वो मैं पूरा कर दूंगा, ठीक है. जैसे कुछ साफ सफाई है, कपड़े धोने हैं वगैरह, तो वो मैं कर दूंगा. ही विल कैरी युअर बैग फॉर यू. वो आपके लिए आपका बैग उठाएगा. म्हणजे तुमची जी पिशवी आहे, बॅग आहे, ती एक अमुक व्यक्ति उचलेल. ऐसा जब आप बताते हैं तो वो विलिंगनेस है. इन द निगेटिव फॉर्म टू एक्सप्रेस अनविलिंगनेस. अभी देखिए, पहले में देखा हम लोगों ने कि विलिंगनेस मतलब इच्छा, इच्छा दिखाई है उन्होंने, लेकिन यहाँ पे अभी क्या है, अभी इच्छा नहीं है, अनविलिंगनेस. तो कैसे लिखेंगे, यहाँ पे विल नॉट का शॉर्टन फॉर्म यूज किया है. देखिए, द बेबी वोंट ईट हिज सूप, मतलब विल वोंट क्या है, विल नॉट का शॉर्टन फॉर्म है. बेबी मतलब बच्चा, छोटा बच्चा, ठीक आहे, जे लहान बाळ आहे ते सूप किंवा त्याला दिलेलं सूप खाणार नाही किंवा संपवणार नाही, पिणार नाही. आय वोंट लिव्ह अंटिल आई हैव सीन द मैनेजर. मैं जब तक मैनेजर को मिलूंगा नहीं तब तक मैं यहाँ से नहीं जाऊंगा. म्हणजे जोपर्यंत मी मॅनेजरला किंवा व्यवस्थापकाला भेटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हे काय आहे, या तुम्ही अनविलिंगनेस म्हणजे तुमची हे करण्याची इच्छा नाही असं जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही सिंपल फ्युचर मध्ये विल नॉट वापरू शकता. देन देखिए, लिखा है विथ आई इन द इंटरोगेटिव फॉर्म यूजिंग शैल टू मेक एन ऑफर. अभी हम लोगों ने देखा ऊपर के आय और वी, म्हणजे आय आणि वी जेव्हा करता असेल तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही क्वेश्चन विचारताना कुठला हेल्पिंग वर्ब वापरणार आहात, शॅल. मग आता इथे बघा एक दिलेला आहे क्वेश्चन, शॅल आय ओपन द विंडो. मी म्हणजे मी करू का, एखादी गोष्ट मी करू का, असं जेव्हा तुम्हाला विचारायचंय तर शॅलने तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, शॅल आय ओपन द विंडो मतलब मैं खिडकी खोलू क्या, मी खिडकी उघडू का, असं जेव्हा विचारणार आहात. कुठलाही प्रश्न, मी फक्त एग्जाम्पल दिलेत, लक्षात ठेवायचंय. आगे देखते हैं, विथ वी इन द इंटरोगेटिव फॉर्म यूजिंग शैल. अभी जैसे मैंने आई के साथ शैल यूज किया, नीचे देखिए वी के साथ भी है. शैल वी गो टू द सिनेमा टुनाइट. क्या हम लोग आज सिनेमा के लिए जा सकते हैं, आज रात्री आपण पिक्चर बघायला जाऊया का. म्हणजे पुढे घडणार आहे ना, त्याच्याबद्दल विचारतात. हे लक्षात ठेवायचे. आता मी सगळे सेंटेन्सेस सांगते ते सगळे पुढे घडणार आहेत या दृष्टीने सांगतोय आपण. ओके, फ्यूचर के बारे में बात कर रहे हैं. with I in interrogative form using shall to ask advice or instruction. आता इथे बघा, एखाद्याकडनं आपल्याला काही विचारायचं असेल, एखाद्या ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला वगैरे घ्यायचा असेल,
किंवा तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स विचारायचे असतील तर तुम्ही शॅल आणि आय वापरताय. आता इथे व्हॉट ने प्रश्न सुरू झालाय बघा. मग कसं केलंय त्याची मांडणी कशी केली आहे बघा. व्हॉट शॅल आय टेल मदर अबाउट दिस मेस. मतलब क्या है, सिबलिंग्स आहे, भाई बहन कोणीतरी भावंड आहेत आणि तिथे काहीतरी घरामध्ये त्यांनी प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे आणि आता विचारतायत एकमेकांना व्हॉट शॅल आय टेल मदर अबाउट दिस मेस, म्हणजे हे जी काही गडबड गोंधळ जी घाण आपण पसरून ठेवले, आता आईला याच्याबद्दल काय सांगणार आहे मी, किंवा मी काय सांगू असं विचार. म्हणजे ही पण घटना पुढे घडणार आहे, आधी प्लॅनिंग चालू आहे, लक्षात ठेवा. विथ यू टू गिव्ह ऑर्डर्स. आता यू सोबत पण आपण याला वापरू शकतो विल ला. कशासाठी? ऑर्डर देण्यासाठी. आपण ऑर्डर्स आणि कमांड्स बघितलेल्या आहेत बघा. इथे काय लिहिलेलं आहे, यू विल डू एक्झॅक्टली आय से. मतलब जैसे मैं कहूंगा वैसे ही आपको करना है. मी जसं सांगेन तसंच तुला करायचं आहे. म्हणजे सांगेन भविष्यात होणार आहे, नंतर घडणार आहे. ओके. विथ यू इन द इंटरोगेटिव्ह फॉर्म टू गिव्ह एन इन्व्हिटेशन. आता कोणाला आमंत्रित करायचं असेल आपल्याला, कुछ इन्विटेशन देना है, तो देखिए कैसे लिखा है यहाँ पे, विल यू कम टू द पार्टी विथ मी. क्या आप मेरे साथ पार्टी में आएंगे क्या, तुम्ही माझ्यासोबत पार्टीला याल का. ओके. तर विल ने प्रश्न सुरू केलाय बघा. आणि हा खालचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कारण आपण कॉमनली सिरियल्स मध्ये मूवीज मध्ये असे प्रश्न बघतो. विल यू मॅरी मी, हा तुम्हाला माहिती आहे. ओके. मी फक्त वेगवेगळे एक्झाम्पल्स दाखवलेत आणि वेगवेगळ्या सिच्युएशन सांगितलेल्या आहेत. ऍक्च्युअल एक्सरसाइज आपण आता सुरू करतोय बघा. मी काही स्टेटमेंट्स दिल्यात, निगेटिव्ह दिलेत आणि क्वेश्चन दिलेत जस्ट फॉर थोडा वेळ आपल्याला. आणि आज मी तुम्हाला रीडिंग पण नाही सांगितलंय, कारण आपल्याला कन्व्हर्सेशन घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. म्हणून आज मी स्वतःच रीडिंग करते. आज मैं ही रीडिंग कर रही हूँ ताकि हमें थोड़ा कन्वर्सेशन के लिए टाइम मिल सके. ओके. तो यहाँ पे देखिए मैंने स्टेटमेंट दिया है, ही डैश टू द सिनेमा. क्या करना है, क्या कर रहे हैं हम लोग, सिंपल फ्यूचर टेंस. तो सिंपल फ्यूचर टेंस में पहला सेंटेंस कैसे आएगा, कौन बताएगा मुझे. स्वाति मैडम माइक चालू करा. हा केला मॅडम. हा सांगा, हे सेंटेन्स कसं येणार. ही गो टू द सिनेमा. ही फ्युचर टेन्स मध्ये करायचं आपल्याला. आता आपण बघितलं की नाही कसं करायचं आहे. हो हो बघा, आपण सब्जेक्ट सोबत काय वापरणार आहोत आता, विल वापरणार. ओके. हो. आय हा विल गो. हा. थांबा मी परत जाते. हा बोला. आय विल गो टू द सिनेमा. आय ही विल गो टू द सिनेमा. ओके, थँक यू. माइक बंद करा मैडम. हो सर. सेकंड, मेनका मैडम आप बताइए सेकंड वाला. I shall yes, आप madam. आपकी आवाज कट रही I है. shall हाँ yes, yes. I हाँ shall become हाँ, a famous सिंगर. यस मैम. तो अभी देखिए मैंने अभी I क्या बोला, अब मैंने सुना आपने must जो बोला, मुझे आया right madam. सुनाई दिया. यस, आपका माइक बंद करिए. देखिए अब भी हम लोगों ने क्या पढ़ा था कि क्या करेंगे, वी विल यूज विल ओवर शैल. ठीक है. इन मॉडर्न इंग्लिश विल इज प्रेफर्ड टू शैल. तो शैल सिर्फ आप आई और वी के साथ क्वेश्चन पूछने के लिए यूज करेंगे. अभी क्या यहाँ पे आएगा, आई विल आएगा. आई विल बिकम अ फेमस सिंगर. ओके. अभी ये तो मैंने दो क्वेश्चंस दिए थे, मी हे दोन क्वेश्चन दिलेत. आता खाली हे जे चार सब्जेक्ट दिलेत, तो सब्जेक्ट वापरून तुम्ही वाक्य बनवायचंय. तर शी वरून वाक्य आपल्याला सांगणार
नलावडे मॅडम, चला माईक चालू करा. हॅलो. हा मॅडम, शी हा कर्ता वापरून तुम्हाला सिंपल फ्युचर मध्ये वाक्य बनवायचंय. ओके. हा. शी विल वेअर न्यू क्लोथ. शी विल वेअर न्यू wear क्लोथ. new clothes. Okay, very good madam. She will wear new clothes. माईक बंद करा. थँक्यू. देन नेक्स्ट आहे दे. गुठे सर तुम्ही दे वरून वाक्य बनवा सिंपल फ्युचर मध्ये. They will play cricket match tomorrow. वेरी गुड सर. दे विल प्ले क्रिकेट मैच टुमारो. अपन फ्यूचर बद्दल हम लोग आगे जो होने वाला है उसके बारे में बात कर रहे हैं. थँक्यू सर. पाटील सर वी वरून वाक्य सांगा. We will come tomorrow to your house. व्हेरी गुड सर. वी विल कम टुमारो टू युअर हाऊस. थँक्यू सर. आता यू वरून वाक्य आपल्याला सांगणार प्रतीक्षा. प्रतीक्षा माईक चालू कर. हॅलो. हा, यू वरून सिंपल फ्युचर टेन्स. यू विल काहीही एनिथिंग चुकलं तरी चालेल. तुम्हाला बोलायचंच आहे. स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे त्यामुळे प्रत्येकाने बोलायचंच आहे. ओके. यू विल ओके ठीक आहे. नेक्स्ट नंतर वाक्य सांग तू परत. हा. आता हा माईक बंद कर. आता कोण सांगणार. एक मिनिट. हा, मीनाक्षीजी तुमचा माईक चालू करा. You will go to market tomorrow. व्हेरी गुड. यू विल गो टू मार्केट टुमारो. तू उद्या मार्केट मध्ये जाशील. ओके ठीक आहे. हे तुम्हाला ऍटलिस्ट कळलं की वाक्यरचना कशी असणार आहे आपली. सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, तो ये हुआ स्टेटमेंट. अभी निगेटिव्ह में जाएंगे. निगेटिव्ह मध्ये काय करायचं आपल्याला. तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे त्याचं मला निगेटिव्ह फॉर्म सांगायचं आहे. ओके, तर आता प्रतिभा मॅडम माईक चालू करा. We will not travel to Pune. व्हेरी गुड. आपण विल नंतर नॉट वापरायचं आहे फक्त. वी विल नॉट ट्रॅव्हल टू पुणे. थँक्यू. सेकंड नमिता मॅडम तुमचा माईक चालू करा आणि सेकंडचा आन्सर सांगा. निगेटिव्ह. They will not have a party next week. व्हेरी गुड. दे विल नॉट हॅव अ पार्टी नेक्स्ट वीक. थँक्यू. थर्ड आता प्रतीक्षा तू सांग. हॅलो. हा बोल. मिस्टर मराठे विल नॉट वर्क इन अ लाइब्रेरी. यस, वेरी गुड. थैंक यू. बघा सब लोग देखिए कि विल के बाद सिर्फ नॉट यूज करना है तो इट विल मेक अ नेगेटिव सेंटेंस इन सिंपल फ्यूचर टेंस. और विल नॉट का शॉर्टन फॉर्म क्या यूज करेंगे हम लोग. देखिए विल नॉट का शॉर्टन फॉर्म है वोंट. ओके, तो ये भी ध्यान में रखना है. तो यही 3 सेंटेंसेस कैसे बोलेंगे हम लोग. वी वोंट ट्रैवल टू पुणे. They won't have a party next week. Mr. Marathe won't we work in a library. ओके, तो हा won't जो शॉर्ट फॉर्म है तो वापरायला शिकायचा है. अभी क्वेश्चंस में जाएंगे. जैसे पहला लिखा है मैंने, देखिए आपको बना के दिया है आई विल गो, तो मैंने विल आई गो लिखा है. और क्या लिख सकते हैं, शैल आई गो भी लिख सकते हैं. राइट. तो अभी सेकेंड सेंटेंस जो है वो बताएंगे हमें सुषमा जी. चला माईक चालू करा तुमचा. हॅलो. हा बोला. Shall we shall we come early?
नाही, इथे बघा काय आहे, यू आहे. तुम्हाला तोच करता वापरायचा आहे. Shall you will come early? नाही, बघा परत एकदा मी सगळ्यांना सांगते. मॅडम माइक बंद करा. देखिए, शैल किसके साथ यूज करेंगे? शैल यूज करेंगे आय और वी के साथ. ठीक आहे, नेहमी आय आणि वी सोबत तुम्ही काय यूज करणार? शैल. आणि यू, दे, ही, शी, इट, इनके साथ क्या यूज करेंगे? विल. किस लिए? क्वेश्चन पूछने के लिए. तो विल यू, विल दे, विल ही, विल शी, विल इट और शैल आई और वी के साथ. मतलब शैल आई, शैल वी. तो जैसे मैंने ये आंसर लिखा है, आई विल गो, तो यहाँ पे विल आई गो के बजाय शैल आई गो विल बी मोर अप्रोप्रिएट. लेकिन यू, इट, ही, शी, दे, इनके साथ हमेशा विल यूज होगा. ओके, तो ये जो सेकंड सेंटेंस कैसे बनेगा, कसं होणार आहे? विल यू कम अर्ली, तू लवकर येशील का? विल यू कम अर्ली, ऐसे आएगा आंसर. अभी थर्ड है, इट विल बी कोल्ड. मैं देखती हूँ कौन रह गया. मेरे ख्याल से सब लोग का हो गया. अरे, जब नेटवर्कचा बराच प्रॉब्लेम आहे, बरेच जण लेफ्ट होत आहेत, जॉईन होत आहेत, तुम्हाला एक्झॅक्ट नंबर नाही मिळत आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थर्डचा आन्सर कोणाला सांगायचं आहे का? मीच सांगते पुढचे 3, कारण आपल्याला पुढचा वेळ खूप महत्वाचा आहे आपला. बघा, इट विल बी कोल्ड. तर आता काय मी सांगितलेलं, इट सोबत पण काय लागणार आहे? विल. सो विल इट बी कोल्ड, विल शी डांस, विल ही अराइव सून. ओके, तो ऐसे हम लोग क्वेश्चंस बनाएंगे. अँड डोंट वरी, मी हे सगळं होमवर्कला देईन तुम्हाला, म्हणजे तुम्हाला किती कळलंय एक्झॅक्टली ते होमवर्क मध्ये तुम्ही आन्सर्स लिहून पाठवाल तेव्हा आपल्याला समजेल. आणि आता आपण मेन पार्ट जो आहे तिथे जाणार आहोत. आणि सगळ्यांनी जरा रेडी राहायचंय. आता काय करणार आहोत सांगते. हम लोग आज क्या करने वाले हैं? हम लोग कन्वर्सेशन लेने वाले हैं विथ स्ट्रेंजर इन द पार्क. मतलब ये सिच्युएशन दी है. कन्वर्सेशन म्हणजे आपल्याला आता संवाद करायचा आहे आणि तुम्हाला एकमेकांशी बोलायचं आहे. ओके, आता कसं करणार आहोत आपण? इथे बघा एक सिक्वेन्स दिली आहे. इथे मी पेयर्स बनवलेले आहेत. पहिली पेयर आहे गुठे सर आणि पाटील सर. दुसरी पेयर आहे प्रतिभा मॅडम आणि स्वाती मॅडम. तिसरी पेयर आहे नलावडे मॅडम आणि प्रतीक्षा. चौथी पेयर आहे मेनका मॅडम, नमिता मॅडम. पाचवी पेयर आहे सुषमा मॅडम आणि मीनाक्षी मॅडम. 6वे ठाकूर सर आहेत आणि अजून कोणी ऍड झालं तर. ठीक आहे, आणि माझ्या मते या वरच्या 5 पेयर सगळेच्या सगळे प्रेझेंट आहेत. तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका की आता काय होणार आहे. आता काही होणार नहीं, कुछ नहीं होने वाला है. आपको सिर्फ ये जो पेयर दी है वो 2 लोग क्या करेंगे, वो 2 लोग माइक शुरू करेंगे मेरे बोलने के बाद, अभी नहीं. माइक शुरू करेंगे और आपको ये सोचना है कि आप पार्क में एक दूसरे को मिले हो. ठीक है, तो ये 5 पॉइंट पे आपको बात करनी है. जैसे ग्रीटिंग्स, मतलब आप लोग जब मिलेंगे एक दूसरे से तो क्या बोलेंगे. फिर आपको एक दूसरे का नाम पूछना है, तब आप कैसे पूछोगे. थर्ड, आपको लोकेशन या एड्रेस, मतलब आप कहाँ रहते हो, पूछना है. फोर्थ, आपको एक दूसरे के काम के बारे में पूछना है. और फिफ्थ पॉइंट लिखा है मैंने पार्टिंग. पार्टिंग मतलब आप एक दूसरे के अभी अलविदा कह रहे हो. ठीक आहे, विदा ले रहे हो. म्हणजेच काय, मराठीत सांगते, तुम्ही पार्क मध्ये भेटणार आहात. 2 व्यक्ती पार्क मध्ये भेटल्यात आणि तुम्ही आता एकमेकांशी बोलताय. तुम्ही स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी आहात, एकमेकांना आधीपासून ओळखत नाहीये.
तुम्ही सुरुवात कशी करणार कन्व्हर्सेशनला? पहिल्यांदा तुम्ही ग्रीटिंग्स म्हणजे तुम्ही एकमेकांना सुरुवात करताना तुम्ही नमस्कार वगैरे कसं बोलणार आहात. नंतर एकमेकांचं नाव विचारणार, तो तुमचा सेकंड पॉइंट असणार आहे. तिसरा पॉइंट आहे लोकेशन, कुठे राहता वगैरे विचारायचंय तुम्हाला. चौथा पॉइंट तुम्हाला एकमेकांच्या कामाची चौकशी करायची. आणि पाचवा पॉइंट निरोप घेताना तुम्ही काय बोलणार आहात एकमेकांशी. तर ह्यासाठी इथे हे ज्या जोड्या बनवलेल्या आहेत त्या जोड्यांनी आता सुरुवात करायची आहे. पहिल्या बाकीच्या जोड्यांनी अगदी आप लोग अपने पॉइंट्स नोटबुक में लिख सकते हो कि हम क्या बोलना है, हम क्या पूछेंगे. ओके. ह्या सगळ्या जोड्यांचं झाल्यानंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल कसं बोललं जातं ते दाखवेन. तर पहिल्यांदा गुठे सर आणि पाटील सर, आर यू रेडी? रेडी मॅडम. ओके ओके. सो सर आता तुम्ही दोघांनी सुरू करायचं आहे. पहिला कोण सुरू करणार? मी बोलतो मॅडम. ओके ठीक आहे. गुठे सर सुरू करतील आणि पाटील सर तुम्ही रिस्पॉन्ड करायचं आहे. दोघांचाही माईक चालू राहणार आहे. Okay. ओके. ओके. हॅलो सर, हाऊ आर यू? Very well, thank you, sir. And you? I am also fine. What is your name, sir? I'm Virendra Patil, sir. Can I know your name, sir? My name is Jay Prakash Guthe. Where are you from, sir? I am from Nanded. Currently, I am living in Nanded city. Okay, sir. Good. I live in Dombivli. What is the nature of work? What is your nature of work, sir? I am working as a police inspector in Maharashtra Police Good. since 14 years. Okay. And what is your occupation, sir? Sir, I am headmaster in Sarvodaya Vidyalaya Nirjan near Dombivli. Okay. So our school is from first standard to junior college up to 12th standard. So That is very nice. Okay. There is a nice meeting with you, sir. See you tomorrow again. Okay, sir. Bye. Good night. Good night, sir. व्हेरी गुड सर. दोघांनीही तुम्ही खूपच छान परफॉर्म केला. तुम्ही ग्रीटिंग्स पण खूप छान सुरुवात केली. नाव विचारलं, ऍड्रेस, कामाबद्दल बोललात, निरोप पण छान पद्धतीने घेतलात. हीच रिक्वायरमेंट आहे आणि याला आपण हळूहळू आणखीन चांगलं फिनिशिंग देत जाऊ. रिअली व्हेरी नाईस. तो बाकी लोकांनी सगळ्यांनी ऐकलं असेल की गुठे सरांनी आणि पाटील सरांनी कशा पद्धतीने कन्व्हर्सेशन केलेलं आहे. ओके. तर आता आपण सेकंड पेअर जी आहे प्रतिभा मॅडम आणि स्वाती मॅडम, आर यू रेडी? माईक हा. चालू करा तुमचे. केलं. प्रतिभा मॅडम. हॅलो. हा हा तर मॅडम. हा आता तुम्ही दोघींनीही ऐकलेलं आहे की गुठे सरांनी आणि पाटील सरांनी कशा प्रकारे एकमेकांना प्रश्न विचारलेत. आपण हे इंट्रोडक्शन मध्ये बघितलेलं तेच इथे तुम्ही बोलायचं आहे, फक्त एकमेकांना विचारायचं आहे. हा. तर सुरू करूया. हो, ओके मॅडम. कोण पहिलं सुरू करताय? ओके मॅडम. मी करते. ओके स्टार्ट. गुड इव्हनिंग मॅडम. व्हॉट इज युअर नेम? गुड इव्हनिंग. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज प्रतिभा जगदाले. माय नेम इज प्रतिभा जगदाले. व्हॉट इज युअर गुड नेम? माय नेम इज स्वाती मोहिते. ओके. हाऊ आर यू? फाईन मॅडम. व्हेरी वेल मॅडम. हा. ओके. वेअर आर यू लिव्ह? I living in Pen. Where are you living? ओके. आय लिव्ह इन तलेगाव दाभाडे, पुणे. व्हॉट इज युअर नेचर ऑफ ऑक्युपेशन? I am a special educator in special school.
Okay. Okay. Okay, What? madam. Glad to meet you. Thank you. Same to you, madam. What is your occupation? Okay. I am a homemaker. Thank you, madam. ओके Okay. ओके Okay. दोघींनी माईक बंद करा. हो. अच्छा, बघा तुम्ही दोघींनी पण खूप छान प्रयत्न केला. फक्त का आहे, थोडीफार तुमच्या क्वेश्चन्सची सिक्वेन्स चुकलेली आहे. ओके, आणि स्वाती मॅडम तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा आहे, कारण अजूनही जे काही सेंटेन्सेस आहेत तुमचे, जसं आय लिव्ह इन पेन, आय लिव्हिंग इन पेन बोललं नाही जात. ओके, त्यामुळे तुम्हाला ह्या काही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. आणि तुम्ही खरंच विलिंगनेस दाखवलेला आहे की तुम्हाला हे शिकायचं आहे. तुम्ही दररोज त्यामागे होमवर्क करता, बऱ्याच गोष्टी करता. ते थोडा तुम्हाला आणखीन त्याच्या मागे थोडा त्रास करून अभ्यास वाढवायचा आहे. ओके, व्हेरी गुड. आता तिसरी जोडी आहे आपली नलावडे मॅडम आणि प्रतीक्षा. चला माईक चालू करा. हॅलो. हा, कोण सुरू करणार? मी. ओके, प्रतीक्षा स्टार्ट. हॅलो मॅम, हाव आर यू? Hello. I'm fine. And what about you? आय एम फाईन, गुड. Okay. What is your name? माय नेम इज प्रतीक्षा वाजेकर. Okay. Where do you live? आय लिव्ह इन शिरडोन. Okay. Where is the Shildon? वेर इज शिरढोण कुठे आहे सांगायचे प्रतीक्षा. हा, मग याला उत्तर देताना शिरढोण इज इन रायगड डिस्ट्रिक्ट. रायगड. हा, नियर पनवेल. व्हॉट इज युअर विलेज नेम? My name is Varsha Nalawde. विलेज नेम. Village name? Okay, sorry. I live in Kalwa. ओके. And my village in Satara district. Yes. Okay. What is your occupation? I am beautician. Are you? Sorry? Hello. Yes. I am beautician. Are you? Okay. Very good, very good. Beautician. Yes. I am homemaker. Okay. Okay. I am glad to Okay. see you. I am glad to talk with you, Pratiksha. Thank you. Thank you. ओके, थँक्यू सो मच. बघा प्रतीक्षा, आता तुला नलावडे मॅडमशी बोलताना एक जाणवलं असेल. माईक बंद करा पहिले सगळ्यांनी. नलावडे मॅडमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दिसतो आणि तो खूप महत्वाचा है. ठीक है, आप जब बोलते हो तो उसमें कॉन्फिडेंस होना बहुत जरूरी है. भले ही आपके सेंटेंस थोड़े बहुत रॉन्ग हो जाए चलेगा, लेकिन कॉन्फिडेंस इज मोर इम्पोर्टेंट. जो आप बात करते हो, जिस तरीके से बात करते हो, वो बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है कन्वर्सेशन में. ठीक है. सेकंड थिंग की क्वेश्चन विचारताना तुम्ही पण सिक्वेन्स थोडी गडबड केली. आणि जेव्हा आपण जर दोन व्यक्ती बोलतात, एकाने क्वेश्चन विचारला, दुसऱ्याने आन्सर दिलं, तर दुसऱ्याने पहिल्याला त्याच्याच बद्दल क्वेश्चन विचारायचं आहे. त्यामुळे हे विसरायचं नाही. ओके, अभी फोर्थ पेयर है मेनका मैडम एंड नमिता मैडम. चलिए माइक शुरू कीजिए. Yes, madam. या, हु विल स्टार्ट फर्स्ट? Madam, can I start? I will, madam. नमिता. तो नमिता मैडम ने पहले पूछा तो उनको बोलते हैं करने के लिए. No problem, madam. Tell Menaka madam first. ओके ठीक है, चलो मेनका मैडम आप स्टार्ट कर दीजिए. Madam, I can't hear your voice properly. Your voice is breaking too much.
यस मेनका मैडम आपका वॉइस due to network problems, my voice is अभी yes, not मुझे बहुत अच्छे से clear. आ रही My है voice is. या Yeah, Start now. Start now. okay, madam. Okay. Hello, ma'am. How are you? Yes, How start. are you, ma'am? Hi, good. Yeah. How are you, madam? Madam, voice is breaking. Am I audible? ओके होल्ड You ऑन होल्ड didn't, ऑन होल्ड ma'am. ऑन So what is? मेनका मैडम आपकी वॉइस फिर से ब्रेक होने लगी है Hello, ma'am. मैडम वॉइस ब्रेक हो रही है Okay, तो ma'am. वी Due to network या problem, ma'am. वी विल Yeah. हम लोग एक काम करते हैं आप Yes, अभी madam. फिलहाल स्टॉप कीजिए और हम नेक्स्ट जोड़ी लगाते हैं Okay, ma'am. सुषमा मैडम एंड नमिता मैडम चलिए स्टार्ट Okay. सुषमा मैडम माइक चालू करा Hello. हॅलो चला स्टार्ट नमिता मॅडम आता तुम्ही सुरुवात करा Good evening, ma'am. Good evening, ma'am. Ma'am, Sushma madam's mic is सुषमा off. मॅडम तुमचा पण एक मिनिट Mic is off, Sushma madam. सुषमा कांबळे माइक चालू करा हा बोला हा बोला चला सुरू करा Good evening, ma'am. May I know your name, please? Sushma Gaikwad. And you? And what is your name, ma'am? My name is Namita Prabhu. Okay. Where are you from? I am from Solapur. May I know where are you from? I am in Shildon. Will you please tell me where is Shildon's location is? Shildon in Panvel Taluka and district Raigad. Hello. Madam, Hello? may I know what work is you are doing? Hello. Madam, may I ma'am. know what work you are doing? I am accountant in CA office. And you, ma'am? I am a housewife. Homemaker. I am a homemaker. Okay, ma'am. Nice to meet you, Nice ma'am. to meet you. Nice to talk with you. Bye. See you again. Bye. Okay. Good night. ओके थँक्यू सो मच दोघींचाही माईक बंद करा ओके नमिता मॅडम तुम्ही क्वेश्चन्स खूप चांगले विचारले आणि सुषमा मैडम क्वेश्चन समझून आंसर देना इज मोर इम्पोर्टेंट ओके देखिए आपको जो भी क्वेश्चन पूछा जाता है आप भले ही शॉर्ट में आंसर दो लेकिन राइट आंसर देना मतलब क्वेश्चन समझ के लेना और उसको आंसर करना इज द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग और अभी शुरुआत है इसलिए आप शॉर्ट आंसर दे रहे हो तो भी चलेगा और बाद में जब जैसे जैसे आप सीखते जाओगे तो प्रॉपरली आंसर देना फुल सेंटेंस में आंसर देना आपको पड़ेगा तो अभी बाकी रह गई मीनाक्षी मैडम एंड मेनका मैडम तो मेनका मैडम का ऑलरेडी नेटवर्क का इशू है ठाकुर सर इज नॉट देयर तो मीनाक्षी मैडम सोबत कोण करणार आहे कन्व्हर्सेशन प्रतिभा मैडम तुम्ही करताय का परत अरे आता प्रतिभा मॅडमचा पण नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू झाला बहुतेक ओके मॅम ओके हा तुम्हाला येतोय ना आवाज
हो, येतोय आवाज. हा, मीनाक्षी मॅडम माईक चालू करा तुमचा. तुमच्यासोबत प्रतिभा मॅडम बोलतील. हो, केलंय मॅडम. ओके, चला स्टार्ट. हॅलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड हॅलो, इव्हनिंग. गुड मॉर्निंग. हॅलो. गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? हाऊ आर यू? I am fine. How are you? I also fine. What is your good name? My name is Meenakshi Eknath Bopi. What is your good name? My name is Pratibha. Where are you live? I live in Shirdon. Where are you live? Okay, what is your address, ma'am? I'm What? live in Pune, Talegaon. I'm live in Talegaon, Dabhade, Pune. Okay. Okay. What is your वर्क. occupation, ma'am? What? What is your work? I am a homemaker. What is your occupation? Okay, ma'am. I also homemaker, ma'am. Okay. Okay, glad to meet you, ma'am. Uh, Glad to meet you. We will see you Okay, bye again. bye. Good night. Okay, bye. See you. Good night. Good night. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू बोथ ऑफ यू. ठीक आहे, इथे पण बघा, ग्रॅमॅटिकली तुमच्या बऱ्याचशा मिस्टेक्स होत आहेत, बट यू आर डेअर टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर देम. ठीक आहे, तुम्ही ग्रॅमॅटिकली बऱ्याचशा मिस्टेक्स करताय, पण तुम्ही हिम्मत करताय, बोलताय एकमेकांशी. तुम्ही कोणीही एकमेकांना ओळखत नाही आहात, पण तरीही तुम्ही एकमेकांशी व्यवस्थितपणे बोलताय, आणि ही सुरुवात आहे. पुढे आपण असे कन्व्हर्सेशन, यानंतर प्रत्येक क्लासमध्ये कन्वर्सेशन होणार है, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. ठीक है, इसके बाद हर क्लास में कन्वर्सेशन कंपलसरी होगा, नहीं तो आप बोलोगे कैसे? बोलोगे तो भी मिस्टेक करोगे तब मैं आपको आपके मिस्टेक्स बताऊंगी, तभी आप उसमें चेंजेस लाओगे. ठीक है, तो ये हुआ कि आपने कन्व्हर्सेशन किया. मी तुम्हाला 5 पॉइंट दिले, त्या 5 पॉइंटवर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे प्रश्न विचारले. थोड्याफार मिस्टेक झाल्या असतील, पण आता आपण एक मी तयार केलेलं कन्व्हर्सेशन बघूया की हे कशा पद्धतीने होतं. तुम्ही पण त्याच लाईनवर होतात सगळेजण. ओके, तो ये है कन्वर्सेशन विथ स्ट्रेंजर इन द पार्क के कैसे हो सकता है. देखिए, ए पर्सन है और बी पर्सन है. जैसे आप अभी 2 लोग थे, तुम्ही 2 लोक होता, तसेच इथे 2 लोक दाखवलेत मी. ए सेज, हेलो, गुड इवनिंग, आई ऑफन सी यू इन दिस पार्क. तो अभी आप डायरेक्टली गुड इवनिंग और नाम नहीं पूछ सकते, तो आप यहाँ पे कैसे शुरुआत की है, देखिए. हेलो, गुड इवनिंग, आई ऑफन सी यू इन दिस पार्क. मी तुम्हाला नेहमी बघतो या पार्क मध्ये. ठीक है, मैं आपको हमेशा देखता हूँ इस पार्क में. ऐसे उन्होंने शुरुआत की है. तो बी क्या कर रहे हैं, मतलब जो सेकंड पर्सन है, व्हाट ही सेज, गुड इवनिंग, आई कम हियर रेगुलरली फॉर वॉक. मैं यहाँ पे हमेशा वॉक के लिए आता हूँ, क्योंकि मैंने पार्क की सिच्युएशन दी थी आपको. बराबर आहे, मी पार्कची सिच्युएशन दिले, त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काहीतरी टाकायचं आहे तिथे. ओके, देन सेकंड देखिए, उन्होंने, आप डायरेक्टली दूसरे का नाम नहीं पूछते, पहले अपना नाम बताएंगे तभी आप दूसरे को नाम पूछेंगे. तो यहाँ पे शुरुआत देखिए कैसे की है, आई एम, और फिर आपको आपका नाम बोलना है. ठीक है, जैसे मैं अभी शुरुआत करती हूँ, तो आई एम वैशाली, मे आई नो योर गुड नेम प्लीज. क्या मैं आपका नाम जान सकता हूँ? ओ श्योर, आई एम. तो आगे वाला जो भी XYZ है वो अपना नाम बता देगा. फिर पहले वाले ने ही शुरुआत की है, आई एम फ्रॉम. अभी जैसे मैं शिरडोन में हूं, तो मैं बोलूंगी आई एम फ्रॉम शिरडोन. फ्रॉम वेयर आर यू? तो दूसरा जो पर्सन है, ही विल से आई एम फ्रॉम ABCD प्लेस. ठीक है, जैसे आपने अभी अच्छे से एक दूसरे को पूछा, बताया. अभी ये देखिए, आपने काम के बारे में पूछा था की तुम्ही काय काम करता, हे तुम्ही जेव्हा विचारलं, तेव्हा सुरुवात कशी करणार. आपको तो पता नहीं है सामने वाला काम करता है बाहर
या नहीं, ऑफिस जाता है या नहीं। तो कैसे शुरू किया है देखिए इन्होंने, डू यू वर्क समवेयर, क्या आप कहीं काम करते हो। ऑब्वियस है ना, आप कहाँ काम करते हो पूछने से अच्छा है क्या आप कहीं काम करते हो। तो फिर आगे वाला क्वेश्चन आएगा, ओ यस आई वर्क इन, वर्क इन मतलब इन या एट पूछा तो आपको आपकी फर्म जहाँ पे आप काम कर रहे हो वो बोलना है। एज अ, आप किस तौर पे काम कर रहे हो वो पोजीशन बोलना है। ओके, जैसे सपोज आई से ओ यस, अभी हम हमारा ये ऐसे ऑनलाइन क्लासेस चल रहा है तो मैं बोलूंगी ओ यस आई वर्क इन ऐसे ऑनलाइन क्लासेस एज अ सीईओ। ओके, व्हाट अबाउट यू, तो मैंने अभी आगे वाले को क्वेश्चन पूछ दिया कि आपके बारे में बताइए, तो वो क्या बोलते हैं, आई वर्क इन, तो अभी वो अपने बारे में बोलते हैं। ठीक है, आई वर्क इन सम XYZ स्कूल एज अ टीचर बोल सकते हो आप। तो अभी उन्होंने ही देखिए कन्वर्सेशन यहाँ पे रोक भी दिया, आई मस्ट लीव नाउ सी यू टुमारो, अभी मुझे जाना है, मैं आपको कल मिलता हूँ। क्यों कल मिलता हूँ, क्योंकि वो हमेशा पार्क में आते हैं, यही तो हमारी सिचुएशन थी, राइट। आई मस्ट लीव नाउ सी यू टुमारो, मुझे अभी जाना है, मैं आपको कल मिळता हूँ। तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर जेव्हा पहिलं कन्व्हर्सेशन झालं गुठे सरांचं आणि पाटील सरांचं, तेव्हा गुठे सरांनी पण अशा पद्धतीने एक वाक्य टाकलं तिथे की आता निघायचंय किंवा आता वेळ नाहीये, आपण पुढच्या वेळी बोलूयात। ओके, तर हे लक्षात घ्यायचंय कि सिचुएशन जो है उसको ऐसे हैंडल करना, ऐसे ही आप बाय नहीं बोल सकते हो। बाकी सभी पेयर्स में बोल दिया, पूछ लिया, अभी बाय बाय नाउ, तो ऐसे नहीं होता है। ठीक है, तो यहाँ पे उन्होंने लिखा है, देखो यहाँ पे आई मस्ट लीव नाउ, मुझे अभी निकलना है, सी यू टुमारो, तुम्हाला मी उद्या भेटेन, या शुअर इट वॉज नाइस मीटिंग यू बाय, हे तुम्ही मात्र सगळ्यांनी बोललात, ये ग्लॅड टू मीट यू वगैरे। ओके, तो यहाँ पे या शुअर मतलब ओके ठीक है, आपण मला तुम्हाला भेटून आनंद झाला, बाय बाय। ओके, तर आता हे कन्व्हर्सेशन सगळ्यांना कळलंय का की तुम्ही बोललाच होतात पण त्याच्यामध्ये थोडा फाईननेस आणलाय मी। ओके, हे जे मी आता सेंटेन्सेस दिलेले आहेत इथे, त्याच्यामुळे काय झालेलं की तुम्ही जे बोललात त्याच बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत, कारण पॉइंट्स तेच आहेत। तुम्ही विचारलेले प्रश्न आणि मी विचारलेले प्रश्न बरेचसे त्या पॉइंटला धरूनच आहेत। ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये, पण कशा पद्धतीने विचारले जातात तर हे मी तुम्हाला या इथे कन्व्हर्सेशन मध्ये दाखवलेलं आहे। ओके, आता हे कन्व्हर्सेशन सगळ्यांना समजलंय का, जरा लिहा चॅट बॉक्स मध्ये। ओके, आजचं तुम्हाला फ्युचर टेन्सचे सगळे सेंटेन्सेस कळले का कसे बनवायचे आहेत। ओके, आता तुम्हाला जे होमवर्क देते मी रायटिंग मध्ये तर तुम्ही देताय छानपैकी। मागच्या क्लासमध्ये जेव्हा सरांनी सांगितलेलं की तुम्हाला तुम्ही काहीतरी बोलून पण तुमचे डाउट्स तुम्ही मला पाठवू शकता रेकॉर्ड करून। ठीक आहे, तर तसं काल नमिता मॅडमने मला त्यांचं त्या कसं करतात प्रॅक्टिस हे बोलून पाठवलं होतं, मग त्याच्यामध्ये मी त्यांना तसा रिस्पॉन्स पण दिला। तर तुम्ही पण काय करताय वगैरे काहीही कुठलंही फक्त तुमच्या मनाने बोलायचं आणि रेकॉर्ड करायचं, म्हणजे एखाद्या बुक मधनं तुम्ही वाचून किंवा असं काही मला सांगायचं नाहीये। तुमच्या मनात एखादं सेंटेन्स आलं, तुम्हाला कसं बोलायचं आहे ते विचारायचं आहे, तर तुम्ही काहीतरी एखादा ऑब्जेक्ट घेतला त्याचं डिस्क्रिप्शन बोलला स्वतःहून। ठीक आहे, तर दॅट यू कॅन सेंड इन अ रेकॉर्डेड फॉर्म, जे तुम्ही ग्रुपवर पाठवू शकता अँड देन मी तुम्हाला तिथे तुमचं जे काय असतील ते करेक्शन्स सांगेन। ओके, तो आता आपली वेळ पण झालेली आहे, उद्यापासून मी तुम्हाला आजच्या आणि मागच्या याच्याशी रिलेटेड होमवर्क देत जाईन, ग्रुपवर पाठवेन। तो फॉर आता आपण क्लास इथे स्टॉप करूया। कोणाचे काही डाउट्स वगैरे आहेत का। Does anybody have any doubt? If you have any doubt, you can ask me, or else you can leave the class.
Bye everyone. Take care. Good night. Bye, madam. Thank you, Bye madam. bye. Bye bye. Welcome. Bye. Bye. Bye, madam. Bye bye. Bye. Good night. Good night.